तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर ब्लॉग हा आजचाच आहे आणि सर्व शूट मी आजच केले कारण वेळ मिळाला आहे म्हणून लगेचच अपलोड केला आहे. परत नेटवर्क इश्यू असतो तर सगळं करून झालेलं आहे आणि नाश्ता करून झाल्यानंतर भांडी काही रोजची असतात. त्यानंतर प्यायचं पाणी भरलं आहे. प्यायचं पाणी भरल्यानंतर आमचा मागच्या दाराचा सगळा व्हिडिओ आहे जिथे आम्ही पाणी भरून ठेवतो पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी. बघा पावसाची तयारी करून ठेवलेली आहे आणि 2 टाके आहेत तिथे. नंतर आम्ही इथे चुलीवर आंघोळीचं पाणी तापवतो आणि सध्या काय लाकडांची कमतरता नसते तर ते पाणी तापवलं आहे. आणि त्यानंतर 2 टाके आहेत, ही दोन्ही टाक्या माझ्याच आहेत. त्या पाण्याच्या 500 लिटरच्या टाक्या भरून ठेवतो. एरवी आता रेग्युलर पाणी येतं पण एरवी इंजिनाने पाणी लावायचं लागायचं. त्यानंतर आमचा बोका आहे जो मासे वगैरे आणले की खूप अंगावर यायचा. तर माझ्या मुलाने त्याला दगड मारून मोडून ठेवला आहे त्याचा पाय अक्षरशः. पण आता दया येते कारण बिचाऱ्याचं रक्त खूप येतं आहे. तर त्यानंतर आमच्या घरगुती या शेंगा लागल्या आहेत ज्या बरोबर आमच्या टॉयलेटच्याच बाजूला आहेत. आणि हे आमचं जुनं घर आहे, त्याची फ्रंट बाजू त्या बाजूला आहे आणि ही आमची पडवीची साईडची बाजू. तर इथे आम्ही भाज्या लावलेल्या त्या आता खराब जाऊ म्हणजे लागल्याच नाहीत. एखादं बी पण खराब येतं. तर बघा चुलीवर पाणी तापत आहे आणि आम्ही व्यवस्थित असं म्हणजे लाकडांची सोय करून ठेवली. तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी जेवण करायला घेतले कारण मिस्टर यायचे होते जेवायला. तर मैत्रिणीने आम्ही काल मैत्रिणीकडे गेलो होतो तर तिने शेंगा दिल्या होत्या. तर थोड्या शेंगा मी वापरल्या आणि थोड्या देऊन टाकल्या कारण त्या जास्त वेळ ठेवल्या तर त्या खराब होतात. तर सुरीने मी करायला घेतल्या पण खूप वेळ जाईल, नखरे करायला वेळ नव्हता. तर विडीवर करून घेतल्या तासून कारण विडीवर पटकन होतात. तर ते तासून झाल्यानंतर एक शेंग मी वरण भातामध्ये घातली म्हणजे वरणामध्ये टाकली. आणि तर एक शेंग मी पूर्ण तासून घेतली आणि ती वरणामध्ये टाकली कारण वरण शेंगा म्हणजे मूग डाळीचं वरण आणि त्यात शेंगा एकदम सुंदर अशी वरण डाळ भात असं तयार होतो आणि मुलांना पण तो आवडीने खातात मुलं. तर जरा 5-6 शेंगा होत्या म्हटलं लगेच करून घेऊया. आणि दुसऱ्या शेंगांची मी बटाटा घालून मसाल्याची भाजी करून घेतली. ती भाजी होईपर्यंत मी आधी वरणाची तयारी करून घेतलेली म्हणजे मूग डाळ धुवून घेतली, त्यात कांदा टोमॅटो मीठ आणि शेंगा घातल्याने एका शिट्टीवर डाळ शिजवून घेतली. कारण मी डाळ आधीच भिजत ठेवली होती म्हणजे जास्त शिट्ट्या काढाव्या लागत नाही आणि गॅस पण वाचवता येतो. तर तुम्ही पण असं करा, कडधान्य जास्त ती पाण्यामध्ये फुगत घाला म्हणजे जास्त शिट्ट्या लागणार नाहीत आणि गॅसची पण बचत होईल. तर बघा बटाटे आणि शेंगा मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत. आणि कांदा म्हणजे फोडणीला देताना मी मोहरी कढीपत्ता जिरा टोमॅटो कांदा आणि मसाला आणि शेंगा बटाटे एवढं ढवळून घेतले आणि 5 ते 6 म्हणजे 10 मिनटात सगळं शिजून आलं आहे. त्यानंतर खूप वेळ झाला मला सगळं करायला पण लगेचच मी सुरीनेच बटाटे कापते. पण यावेळी मी सुरी म्हणजे आतापर्यंत वेळी होती म्हणून बटाटे कापून घेतलेत. तर तुम्ही अशा प्रकारे भाजी तयार करून बघा, मस्त लागते. आणि वरून फक्त कोथिंबीर असेल तर टाका नाही तर स्किप करा. पण मी खोबरं खोवून टाकलं आहे. भाजी एकदम एक नंबर झाली कारण खूप दिवस मी शेंगा बटाट्याची भाजी खाल्लीच नव्हती. जेवणाला किती वेळ द्या, मला अर्ध्या तासात पूर्ण जेवण होतं. फक्त मी जास्त लोड घेत नाही. डाळ भात भाजी किंवा आमटी भाजी भात असं असतं. दुपारची आम्ही चपात्या खात नाही कारण सकाळी नाश्त्याला चपाती भाजी असते, त्यामुळे आम्ही स्किप करतो. दुपारच्या जेवणाला असेल तरच घेतो. तर मी सुरीवर नखरे करून बघितले तर सुरीवर काही शेंगा होईना. जेव्हा मी पहिला ब्लॉग टाकला होता ह्याचा शेंगाचा सुरीने सोला तेव्हा भरपूर व्ह्यूज आले होते त्याला. तर सगळं रेडी झालेलं आहे. वरण भाताची पण बघा तयारी झाली आहे. मूग डाळ शेंगा कांदा टोमॅटो मीठ मिरची मी नंतर विसरले त्यामुळे फोडणीला देताना वरण भाताला तुपामध्ये कढीपत्ता मोहरी जिरा आणि मिरची टाकली हळद घालून. म्हणजे जे काही उकडून घेतलेली मूग डाळ ती सगळी ओतून घेतली आहे आणि एक नंबर डाळ झाली आणि मसाल्याची भाजी. तर आज आमच्याकडे पूर्ण दिवस लाईट नाही, जो काही आठवड्याचा वार असतो त्यामुळे एक पूर्ण 9:30ला गेलेली लाईट आमच्याकडे 6 वाजता आली. अक्षरशः गरमीने हैराण व्हायला झालं, सहन होईना गरमी, चिडचिड व्हायला लागली मुलांवर आणि आपल्यावर पण. तर गरमीचं तुम्ही स्वतःला सांभाळा आणि फॅमिलीला सांभाळा, मुलांना पण सांभाळा. हायड्रेट ठेवा बॉडी, त्यामुळे डिहायड्रेशन होईल असं काही करू नका. आंबे आता सध्या बाजारपेठेत भरपूर येतात पण जपून तुम्ही खा म्हणजे स्वतःची तब्येतीला पण बरं होईल. तर बघा शेंगा बटाट्याची भाजी पण रेडी झालेली आहे आणि डाळ भात पण रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास
नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असा गेला आमचा आजचा दिवस. तर व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.